यांनी मी आहो म्हटलेलं ऐकलं असेल का? यांना राग तर आला नसेल ना? नवसा आजी खरंच ग्रेट आहेत ना? मग आजी कोणाची आहे? पण अर्पिता मॅडम, त्या वैद्यभवनने आज आशा दाखवली आहे आपल्याला. हो. तुम्ही बघा आता, लवकरात लवकर तुम्ही पूर्वीसारख्या बऱ्या होणार आहात. चला, हा लेप लावतो आता, मग तुम्ही आराम करा. दिवसभर दगदग झाली आहे ना. चला. सॉरी हा, ते मी हळूहळू लावतो. तुम्हाला दुखलं तर सांगा मला. नाही, दुखलं नाही, ते जळजळते थोडंसं. सहन कराल ना थोडं? इतक्या प्रेमाने जर औषध लावून मिळणार असेल तर कुठलीही वेदना सहन करेन मी. ही अशी काळजी कोणीतरी करणं हे मी कधीच अनुभवलं नव्हतं. खरंच समीर, खूप खूप थँक्यू तुम्हाला. काही म्हणालात का? नाही नाही. तुम्ही काही ऐकलं का? नाही नाही, पण मला असं वाटलं कोणीतरी मनातल्या मनात जोर जोरात बडबडतंय. मनातल्या मनात कशाला बोलायचं ना माणसाने? जे काय वाटतं ते असं मोठ्यानं बोलायचं. पण मी काही बोललेच नाही ना. नाही नाही, मी तुमच्याबद्दल बोलतच नाहीये. इन जनरल सांगतो. अच्छा, तुम्हाला दुखत नाहीये ना? नाही, ठीक आहे. थोडं सहन करा. एक सांगू अर्पिता मॅडम, देवाने ना अशी काहीतरी सोय करून ठेवायला हवी होती ज्यामुळे एका माणसाच्या वेदना दुसऱ्या माणसाला घेता येते. तुमच्या सगळ्या वेदना घेतल्या असत्या मी. आणि मी दिल्या असत्या. समीर, मला तुम्हाला कधीच कुठल्याच वेदना द्यायच्या नाही. फक्त आनंद द्यायचा, सुख द्यायचं. ही बाई दी आणि जिजूंच्या संसारात सतत विष कालवत असते. तिला माझ्या दीची जागा घ्यायची असते, पण स्टिल तिला कोणी थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. दी आणि जिजूंचं लग्न झालंय तर हिने आता जरा विचार करून बोलायला हवं ना. ए, तू का मध्ये बोलतेस? तुझा काय संबंध आहे आणि तुला कोणी अधिकार दिलाय मध्ये बोलण्याचा? आणि तेही तुझी फडतूस बहीण घरात नसताना. काय तमाशा चालू आहे? चला निघा इकडून, आली लगेच बघायला. काय ग, हे असं चुरू चुरू बोलायला तुझ्या बहिणीने शिकवलं वाटतं. सांगून गेलीये यांच्यावर जरा पहारा ठेव, मी नसताना व्यवस्थित त्रास दे, यांना कमी वाटायला नको माझी. हा, काय नाही गाई, आपण काही बोलत नाही ना म्हणून डोक्यावर बसल्या त्या दोघी, नाहीतर काय. आणि काय तोंड वर करून बोलतेस? अगं ही राजसी कुठे, तुझी ती फडतूस अर्पिता कुठे? काय तुलना तरी आहे का दोघींमध्ये? नाहीच आहे, तुलना नाहीच आहे. माझ्या दीची आणि ह्या बाईची तुलना होऊच शकत नाही. अगं तेच तर बोलतेय मी, तुलना नाहीच होऊ शकत. तुझ्या बहिणीचं शिक्षण किती? हा, तुला माहितीये ही किती शिकली आहे? अगं बाहेरून शिकून आली आहे, बाहेरून. एवढी मोठी डिग्री आहे हिच्याकडे. आणि आमच्या घरातले प्रॉब्लेम ना ही सोडवते. लक्ष्मी आहे ग, माझ्या घराची लक्ष्मी आहे ही. तुझ्या त्या फडतूस बहिणीला जमलं असतं काय हे सगळं? उलट माझ्याच मुलाला कामाला लावलं असतं. आयुष्यात आल्यापासून ना त्रास वाढवून ठेवलाय त्याचा कशाला? आमच्या सगळ्यांचा त्रास वाढवून ठेवलाय तुझ्या बहिणीने. काकू, माझ्या दीनी नाही त्रास वाढवलाय.
या बाईमुळे तुम्हाला त्रास होतोय. अहो हिच्यामुळे तुमचं घर जाणार होतं. माझ्या दीनी तुमचं घर वाचवलं. निकी काम डाऊन. निकी प्लीज. हो गेलं सुद्धा तुझ्या दी मुळेच होतं. नाही नाही नाही, माझ्या दीनी हे घर कायम बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ही राजसी वाळवी हो वाळवी. तिला वेळीच लांब करा, नाही ते ही अख्खं घर पोखरून काय काढेल. बोललीस तू? माझ्या घरात उभा राहून माझ्या राजसी बद्दल असं बोलतेस? कोण आहेस तू? कोण समजतेस कोण स्वतःला तू? हा तुझा काय अधिकार मध्ये बोलण्याचा? माझ्या घरात उभा राहून माझ्या पाहुण्यांचा पाण उतारा करतेस. तुझी हिंमत कशी झाली का? आम्ही अजून तुझ्या बहिणीलाही स्वीकारलं नाहीये. हा तिलाही घरातल्या गोष्टींमध्ये बोलण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे तू कोण कुठली आहेस ग? काय माहित काय समजते स्वतःला? यांना जरा सूट दिली की यांना वाटायला लागलं आम्ही यांच्या घरचेच. वाटेल ते बोलणं तर चालू शकतं यांना. म्हणून ना ह्या असल्या लोकांना वेळच्या वेळी त्यांची जागा दाखवावी लागते. आपण काही बोलत नाही, सोडून देतो ना, म्हणून हे असल्या लोकांचं फावतं. बोलून चालून शेवटी तू अर्पिताचीच बहीण, तिच्यासारखीच असणार. नाही नाही आई, ही तिच्यापेक्षा 2 पावलं पुढे. सांग ना तुझा काय अधिकार आमच्यामध्ये बोलण्याचा? अगं बोल ना. बास. हात जोडतो प्लीज. कोणीतरी थांबा ना प्लीज. तू गप्पा बसले? तुला काय कळतंय का? या दोघी मिळून हे घर कधी विकतील ना तुला पत्ता सुद्धा लागणार नाही. का असं काही नाहीये मम्मी. आणि तू का हिची बाजू घेतोयस? जसं अर्पिताने समीरला नादाला लावलंय तसं हिनेही तुला नादाला लावलंय वाटतं. भोळी ग भोळी. माझी पोरं ना भोळी आहेत भोळी. राजश्री तुला सांगते की माझी पोरं ना साधी आहेत ग. ह्या ज्या बोलतात वागतात त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतात. त्यांना सगळं खरं वाटायला लागतं. काय ग तुला आणि तुझ्या घरच्यांना 2 वेळचं गिळायला मिळावं ना म्हणून समर्पिता किचन मध्ये तुला कामाला ठेवून घेतलंय माझ्या मुलानं. आणि तू आम्हाला अक्कल शिकवतेस? मम्मी. ते वैद्यबुवा एकदम सॉलिड आहेत ना. हो काय कॉन्फिडन्स होता हो त्यांच्या बोलण्या वागण्यात. आणि नवसाद जी आपल्याला तिकडे घेऊन गेले म्हटल्यावर काय तुम्ही बघा, उद्यापर्यंत तुमच्या अर्ध्या जखमा बऱ्या झाल्या असतील. आपण जखमा बऱ्या झाल्या म्हटल्यावर लगेच कामाला लागायचं नाही. आधी पूर्ण बरं व्हायचं, मग बघू काय करायचं ते. अर्पिता मॅडम, देवीने आपल्याला इथं बोलवलंय ना त्यामागे नक्की काहीतरी कारण. आणि माझी खात्री आहे देवीच्या आशीर्वादामुळे सगळं परत पूर्वीसारखं होणार. आपले सगळे अडथळे दूर होतील बघा. खरं तर या 2 दिवसांनी आपल्याला इतकं काही दिलंय. एकमेकांचा सहवास, भविष्याबद्दलची आशा, देवीचा आशीर्वाद आणि काय? आणि काही प्रश्न. एक प्रश्न माझ्या मनात सकाळपासून आहे अर्पिता मॅडम. काही केलं उत्तरच सापडत नाही. बस झालं. हे बाकी हातापायाला मी लावून घेईन. अहो आधी ते पूर्ण तर करू द्या. अहो तुम्ही सकाळी देवळामध्ये मला आहो म्हणून हाक मारलेत ना. राजश्री कुठे चाललीस बाळा? अगं जाऊ नकोस अशी. समीरची आई, मी किती काय काय करत असते तुमच्यासाठी, या घरच्यांच्यासाठी. मी लिटरली एक संधी पण सोडत नाही तुम्हाला हेल्प करायची. आणि ही मुलगी मला वाटेल तसं बोलली आता. केवढं इन्सल्टिंग बोलली माझ्याशी.
ते पण सगळ्यांच्या समोर. घरात मोठी माणसं आहेत, काहीतरी रिस्पेक्ट तरी ठेवायचा तिने. नाही पण मी समजू शकते की समीरमुळे तुमचे हात बांधलेले असते. अगं नाही, असं काही नाहीये. मला कळतंय. खूप ऐकून घेतलं हिचं. थांब तू. ऐक, नीट ऐक. तू या घरात आलेलं मला कधीच आवडलं नव्हतं, पण माझ्या मुलांचा हट्ट ना म्हणून मी गप्प बसले. पण तू तर आल्यापासून तुझे रंग दाखवायला लागलीस ग. हा, तुला जर मी असंच या घरात येऊ दिलं ना तर एक दिवस तू माझ्या डोक्यावर बसून मिराय वाटशील. ते काही नाही. आत्तापासून, या क्षणापासून मी तुला समर्पिता किचन मधून काढून टाकलंय. काय डोळे वाटारून काय बघतीस? माझी तक्रार करणार आहे तुझ्या अर्पिता दी आणि समीर जिज्जूकडे? जाकार, मी नाही घाबरत. समीर काय, त्याचा बाप जरी आला ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. चल निघ. अगं निघ ना. काय करतेस का मम्मी? निकी उठ, निकी. हे निकी, चालेल. निकिता, काय झालं? नीलांबरी काय बोलली काय? थांब ना निकी. अगं थांब निकी, थांब प्लीज. तू रडू नको ना प्लीज. बघ, मी मम्मीशी बोलतो, मी सगळं नीट करतो. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे ना, एवढं काही झालेलं नाही. पण त्यांना काय वाटेल आणि त्यांना आवडलं नसेल तर? नाही नाही, असं नाही होणार. सांगा ना. अहो म्हणून हात मारलेत ना तुम्ही? तुम्ही काहीतरी चुकून काहीतरी ऐकलं असेल. चुकून? त्या सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा तुमचा आवाज स्पष्ट ऐकला होता मग. सांगा ना. ते म्हणजे अहो, ह्या बायका होत्या ना तिकडे. म्हणजे मला अर्पिता मॅडम, स्पष्टपणे सांगा मला. मला बोलायचं होतं की अर्पिता मॅडम, तुम्ही सकाळी मला अहो म्हणून हाक मारलीत का? तुमच्या उत्तराची मी वाट बघतोय अर्पिता मॅडम. निकी, आज काकडीची कोशिंबीर करतीये. काय ग, खाशील ना ग? अगं हो किंवा नाही, काहीतरी बोलशील की नाही? तुझ्याच खाण्याचे नखरे असतात म्हणून विचारते तुला, तर तूच दुर्लक्ष करतेस. निकी, कसला विचार करतेस एवढा? कसली तंद्री लागलीये? काय झाले ते सांग बघू. आई, काही नाही झालंय ग. निकी, खोटं बोलू नकोस हा. कविता, कशाला ओरडतेस तिच्यावर? हा,
काय केले तिने आता? तिलाच विचारा काय झालं ते. अगं कविता, जरा समजून घे ना तिला. तरुण मुलगी आहे, जरा तिच्या कलाने घ्यावं. आणि मुळात तिच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तिने तुला सांगायलाच हवी. हा अट्ठास कशासाठी ग? बाबा बाबा ते काय काय झालं? तू घाबरलीस काय? भूत बघितल्यासारखं काय झालं? बाबा ते अगं बोल ना काहीतरी, इथे आमचा जीव चाललाय. कविता तू थांब ना जरा. आई मला बाबांनी सांगितलं होतं की आपल्या घराच्या केस संदर्भात नवीन वकील बघूया, म्हणून मी घराचे ओरिजिनल पेपर्स बघायला गेले, पण कपाटात ओरिजिनल पेपर्स नाहीयेत. काय? नाही अगं कल्याणी, असं कसं होईल? अगं मी स्वतःच्या हाताने कपाटात पेपर्स ठेवले होते ना. तू नीट बघ, तिथेच कुठेतरी असतील. ओ बाबा, कपाट शोधलं मी, कोपरा बघितला, पण कुठेच पेपर्स दिसत नाहीयेत. मला काय कळत नाहीये पेपर्स कुठे गेले. बाबा, तो विराज आधीच आपल्या वाईटावर उठलाय. या घराचा वापर करून तो आपल्याला धमकावतोय, आणि जर आता त्यात आपल्याकडे ओरिजिनल पेपर नसतील तर महानगरपालिकेत किंवा कोर्टात आपल्याला आपला पॉइंट प्रूव्हच नाही करता येणार. अरे देवा, मला कळत नाही, कपाटात जपून ठेवलेले पेपर जातील कुठे आणि कसे? माझ्या घरात उभा राहून माझ्या राजसीबद्दल असं बोलतेस? वा राजसी वा, मजा आली आज देशमान्यांच्या घरात. फुल ऑन पैसे वसूल. कुहू मनालीला आईस्क्रीम पार्टी देते आता. राजसी, तू आता जे काय केलंस, काय होतं ते? जाब विचारतोयस हो, मला? बघ, तुला जाब विचारायला लागावा ही वेळ तू आणलीस माझ्या. तू का करतेस हे सगळं? म्हणजे सगळे पत्ते तुझ्याकडे असूनही मुद्दाम? काय नक्की डोक्यात काय चाललंय तुझ्या? म्हणजे एकीकडे तुम्हाला निकी सोबत क्लोज व्हायला, म्हणजे एकीकडे तुम्हाला निकी सोबत क्लोज व्हायला सांगतेस आणि दुसरीकडे तिच्याच नजरेत मला कमीपणा आणतेस. काय हा डबल गेम? काय चिडली ती आता माझ्यावर? ना माझा फोन उचलतीये, ना माझ्याशी नीट बोलतीये. तू माझ्या मम्मीच्या रागाला हवा दिली नसतीस ना हा प्रकार एवढा वाढलाच नसता. काय चालू काय डोक्यात तुझ्या? तू प्रेमात पडलायस का तिच्या? नाही, तुझ्या बोलण्यावरून तसं जाणवतंय मला. बघ, तू आता उगाच विषयाला फाटा नको पडू. मी काय विचारतोय ते सांग. संधी दिली मी तुला तिच्या नजरेत हिरो बनायची. म्हणजे सो आता तुझी आई निकीच्या कम्प्लीट अगेन्स्ट केलीये. आता या सिच्युएशन मध्ये तू तुझ्या आईच्या कम्प्लीटली अगेन्स्ट जायचं आणि निकीला समर्पिता किचन मध्ये पुन्हा एकदा इन्क्लूड करून घ्यायचं. त्या मोमेंटला निकीच्या नजरेत तू हिरो, आणि आपल्याला जे अचीव्ह करायचं ना ते इझिली अचीव्ह करता येईल. तुला कळतंय ना किती इलॉजिकल आहे? म्हणजे जे ऑलरेडी चांगलं आहे ते बिघडवून पुन्हा रिपेअर करण्यात काय अर्थ आहे? माय डिअर गुड बी ब्रदर इन लॉ, जी मुलं स्वतःच्या आईच्या अगेन्स्ट जाऊन मुलींसाठी स्टँड घेतात ना, ती मुलं मुलींना आवडतात. रे, आपल्या दोघांमध्ये बेसिक फरक काय माहितीये का? पॉलिटिक्स तुला अजिबात कळत नाही आणि मला खूप चांगलं कळतं. हे बघ, आता आहे ना, तुझ्या आईच्या अगेन्स्ट मी निकीला उभी केलंय आणि अर्पिताचा पत्ता कट केला. सो ही सगळी संधी साधून तुझ्या निकीकडे जाण्याचा मार्ग मी मोकळा केला. यू गॉट इट? ऑल द बेस्ट. तुम्ही मला मंदिरामध्ये आहो म्हणून हाक मारलीत का? हो, अहो म्हणून हाक मारली मी तुम्हाला. झालं, मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्ही मला सांगा की म्हणजे
तुम्हाला ते आवडलं नसेल तर तसं मला सांगा, तर मी नाही तुम्हाला अहो म्हणून हाक मारणार. का नाही म्हणणार अहो? म्हणणार नाही, म्हणत राहणार. बायको आहे मी, अहो पण नाही म्हणायचं, म्हणणार. तुम्ही एवढा हायपर का होता? शांत व्हा जरा. अहो मी विचारलं कारण माझ्यासाठी ते अनपेक्षित होतं. म्हणजे कुठल्या कारणाने तुम्ही कारण कारण कशाला असायला हवं ना? आपलं लग्न झालंय रीतसर, मी बायको आहे तुमची, तुम्हाला अहो म्हणण्याचा अधिकार आहे मला, म्हणून मी बोलले अहो. हा, आता प्रश्न इतकाच आहे की तुम्हाला ते आवडलं नसेल तर मग मला सांगा, म्हणजे